आप देख रहे हैं भवानी टाइम्स। पलाश मिनी सरस 2024-25 का आयोजन गोंदिया जिले के ग्रामीण क्षेत्रों में स्वयं सहायता बचत समूहों द्वारा उत्पादित वस्तुओं की प्रदर्शनी और बिक्री के रूप में किया गया। यह कार्यक्रम जिला ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया और उम्मेद के सहयोग से दिनांक 22 जनवरी 2025 से 26 जनवरी 2025 तक राज्य बैंक के सामने सुभाष स्कूल के मैदान में आयोजित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता माननीय श्री पंकज रहांडाले अध्यक्ष जिला परिषद गोंदिया ने की। कार्यक्रम का उद्घाटन माननीय श्री मुरुगानंथम मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गोंदिया ने किया। इस अवसर पर विशेष उपस्थिति में माननीय श्रीमती पूजा अखिलेश शेठ सभापति समाज कल्याण समिति, माननीय श्रीमती सविताताई संजयपुराम सभापति महिला एवं बाल कल्याण समिति और माननीय श्री योपेंद्र सिंह टेम्भरे सभापति अर्थ एवं निर्माण समिति जिला परिषद गोंदिया भी उपस्थित थे। कार्यक्रम में अन्य गणमान्य व्यक्तियों में माननीय श्री मुनेश रहांगडाले सभापति पंचायत समिति गोंदिया, माननीय श्रीमती छबुताई ऊके जिला परिषद सदस्य, माननीय श्रीमती अश्विनीताई पटले जिला परिषद सदस्य और माननीय श्रीमती राधिकाताई धरमगुड़े जिला परिषद सदस्य शामिल थे। मंच पर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तानाजी लोखंडे भी मौजूद थे। इस मिनी सरस प्रदर्शनी में गोंदिया जिले के सभी 8 तालुकों के साथ साथ जिले के बाहर के बचत समूहों द्वारा बनाए गए उत्पादों की बिक्री और प्रदर्शन के लिए कुल 100 स्टॉल लगाए गए थे। प्रदर्शनी में विभिन्न खाद्य उत्पाद जैसे पापड़, मिर्ची, अचार, हल्दी पाउडर के अलावा महिला बचत समूहों द्वारा तैयार की गई कलाकृतियां, शोभा की वस्तुएं, पेंटिंग्स, बुनाई की वस्तुएं और जैविक खाद्य पदार्थ भी प्रदर्शित किए गए थे। इस कार्यक्रम में जिले के 800 से अधिक महिला बचत समूहों के सदस्य उपस्थित थे। उम्मेद अंतर्गत कार्यरत BMBM और CLFCC की सभी सदस्य भी इस महत्वपूर्ण कार्यक्रम में शामिल हुए। कार्यक्रम की प्रस्तावना माननीय श्रीमती प्रमिला जाखलेकर परियोजना संचालक जिला ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया ने की, जबकि उद्घाटन कार्यक्रम का संचालन वैशाली खोबरागड़े विस्तार अधिकारी सांख्यिकी जिला ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया ने किया। धन्यवाद ज्ञापन श्री नरेंद्र रहांगडाले जिला कार्यक्रम प्रबंधक उम्मेद ने किया। उम्मेद अभियानातली प्रत्येक स्त्री ही लखपती झाली पाहिजे, लखपती दीदी झाली पाहिजे आणि ते लखपती दीदी बनण्यासाठीचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण या प्रदर्शनाकडे बघतोय। आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या युगात मला सन्माननीय मंचाच्या उपस्थितीत सर्व माझ्या भगिनींना हे सांगायचं आहे की आपण आजही आपल्या वस्तूचं पॅकेजिंग, आपल्या वस्तूचा दर्जा याच्यात आपल्याला सुधारणा करायची, कारण ते केलं तरच आपल्याला भविष्यात आपलं उत्पादन हे टिकून राहणार आहे। आपल्या मानधनामध्ये भरपूर तफावत आहे, काही लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत, परंतु साधारणतः उमेद आपल्या जिल्ह्यात सुरुवात झाली 2017 पासून। तेव्हापासून अनेक महिलांना एक काम मिळत आहे। पशुसखी असेल, मत्स्यसखी असेल, लेखापाल असेल, सहयोगिनी असेल किंवा CRP असेल, छोटा मोठा व्यवसाय आपण सुरू केलेला आहे। आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात अनेक भावना आहे आणि आपण पुन्हा कशा पद्धतीने उंच भरारी घेऊ यासाठी आम्हाला शासन आणि मावींच्या सहकार्याने आमच्या महिला बचत गटातील महिला अनेक उपक्रम राबवत आहे। मी इथील बसलेले अधिकारी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की जास्तीत जास्त यांच्या उपक्रमांना चालना मिळणे, की पदार्थ तयार करतात, कोणी छानपैकी एक विणकाम तयार करतात। या सगळ्या गोष्टींना वाव देण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आमच्यामध्ये पण सुद्धा गुण आहे। एखादी स्त्री जर नोकरी करते तर ती सगळ्यांसमोर दिसते की ती नोकरी करते, घर सांभाळते, चालवून घेते, पण आमच्या बचत गटाच्या महिलांमध्ये इतके गुण असतात की नोकरदार स्त्रीपेक्षा पण ती घराला सांभाळून सुद्धा हे सगळे आपले कार्य करून दाखवते आणि त्याचबरोबर सुखसुविधा सुद्धा करण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे। आज सगळ्या माझ्या महिलांनी सांगून दिलेलं या जागी। त्याच पद्धतीने जसं इथे उपस्थित सगळ्या माझ्या महिलांच्या बचत गटांना मी जेव्हा जेव्हा जाऊन भेट देते सर, इथे सन्माननीय जिल्हा परिषद CEO सर, इथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर इथे दोन्ही बसलेले आहेत, तर यांच्या माध्यमाने मला म्हणायचं आहे आणि प्रमिलाताई जाखले मॅडम पण बसलेले आहेत, तर ज्या बचत गटाच्या माध्यमाने प्रत्येक ग्रामीण स्थळावर जितके बचत गट असतात त्यांच्यामध्ये आपण CRP एक अशी पद नोंदवून देतो
आणि त्या पदांमध्ये पण असं आहे की कमी पदं आहेत, बचत गट जास्त आहे. 40 गट बचत गटांना आपण 1 CRP, असंच बरोबर आहे ना? 40 गटांवर 1 CRP किती? 20. हां, 20 बचत गटांवर 1 CRP असते. पण बचत गट जास्त झालेले आहे आणि CRPची पद कमी झाले आहे. तर आपण शासनांच्या मार्फत आपण त्यांना CRP पद देण्याची परवानगी द्यावी, कारण की जागा पुष्कळ आहे. गावामध्ये महिलांना काम करायला त्रास होत आहे. बचत गटाच्या ज्या आपल्या CRP असतात त्यांना काम करायला त्रास होत आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर? हां, तर त्यांना तुम्ही हे पद मिळवून द्यावं अशी आम्हाला विनंती आहे की त्यांना कामं करण्यामध्ये सोयीस्कर होईल, लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता. मार्फत पलास मिनी सरसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण सर्वांना माहीत आहे की चांगलं नियोजन आमच्या उमेदच्या मार्फत इथे झालं आहे आणि मी गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकांना इथे आमंत्रित करतो की आमच्या बचत गट समूह यांनी जे उत्पाद तयार केले आहे आपण एकदा इथे या, बघा आणि मला खात्री आहे की जे लोक इथे येणार ते 100% सॅटिस्फॅक्शन घेऊन जाणार आहे. मी सर्वांना इथे आमंत्रित करतो. या बचत गटांना आपण प्रोत्साहन द्या, या महिलांना आपण प्रोत्साहन द्या. आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये, आपल्या गोंदियामध्ये सुभाष ग्राउंडमध्ये आजपासून 5 दिवसाची पलास मिनी सरस आपल्याला इकडे चालू झालेलं आहे. आज इनॉग्रेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध महिला बचत गटांनी उत्पादन केलेले, तयार केलेल्या विविध वस्तू इकडे विकणार आहे आणि त्यांची स्वतःच्या हाताने बनलेले माल विकणार आहे. त्याच्यामधून आपल्याला ऑर्गॅनिक राईस असो किंवा पापड असो किंवा बाकी इतर विषय असो किंवा हनी असो, असं खूप साऱ्या वस्तू विकणार आहेत. त्या वस्तूपासून आम्ही आपल्या बचत गटाने बनलेल्या वस्तू विकून त्यांची उत्पादन वाढण्याकरिता आणि तसेच आपल्या गावातून आलेला माल आपल्या लोकांसाठी विक्री करण्याकरिता इकडे मिनी सरस अरेंज झालेले आहे. ते आपल्या गोंदियाची सर्व नागरिकांना आनंदित आहे की ते आपण सर्वांनी इकडे नक्की यावं आणि ते आपलं सहभागी द्यावं आणि तसेच आपल्याला खरेदी पण करावं. धन्यवाद. पलास मिनी सरसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला गोंदिया जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागले. त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासियांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील, गृहोपयोगी वस्तू असतील, त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीनं आवाहन करते. धन्यवाद.